सिंचना 1-1.5 महिन्याचा तो भिजवण्याचा पिरियड पूर्ण व्हायचा होतोय आणि आमचं या ठिकाणी ज्वारी, बाजरी, कांदा आणि आमचं आता ऊसाचं पीक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे आणि आमचं या ठिकाणी आता गेले 3-4 वर्षापासून आमचा हा भाग इरिगेटेड झाला आणि आम्ही एक बागायत एरिया आमचा झाला। त्यामुळे आमचा निश्चितच जो आमचा कालचा जिरायत भाग होता, आम्ही हुलगा मटकी या ठिकाणी घ्यायचो, त्या ठिकाणीच आम्ही आज ऊसाचं पीक, कांद्याचं पीक घ्यायला लागलोय। आमची परिस्थिती बदलती ह्याचं खरं तर कारण या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी ही खरं तर आम्हाला पाईपलाईन करून दिल्यामुळे हे सगळं होऊ शकलं आणि आमचा भाग हा सुजलाम सुफलाम आता होतोय। निश्चितच आमची प्रगती होत चाललेली आहे। बारामती पुरंदर पट्ट्यातील सिंचनाचा प्रश्न कायमचा सोडवत अजितदादांनी बळीराजाला लाभ आणि बळ दिलाय। लोणी भापकर सारख्या अनेक गावांमध्ये पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यामुळे ज्वारी, बाजरी, कांदा आणि ऊस या पिकांना